नमस्कार, कसे आहेत सर्व? रव्याची फ्लावर वाटाणा बटाट्याची झटपट एक 5 ते 10 मिनिटात तयार होणारी भाजी. इथे मी कढई तापत ठेवलेली आहे. एक पळी तेल टाकले, कढीपत्ता टाकलेला आहे. आता आपल्याला कढीपत्ता आणि जिरं मोहरी छान तडतडून द्यायचे. नंतरला मसाले टाकायचे. इथे मी जिरं मोहरी कढीपत्ता टाकून घेतलंय. एक छोटासा कांदा कट करून घेतलेला आहे आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. कांदा छान परतून द्यायचा आहे आपल्याला. नंतरला आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे. कांदा छान परतला का टोमॅटो टाकूया. थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ आपल्याला कांदा टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी लवकर परतण्यासाठी आपल्याला मीठ टाकून घ्यायचे. ते कांदा टोमॅटो आपला परतलेला आहे. इथे मी घरात जे काही मसाले अवेलेबल आहेत ते मी टाकले. लाल तिखट मसाला टाकलेला आहे, घरगुती मसाला टाकला आहे, हळद. आता आपण फ्लावर वाटाणा बटाटा सर्व काही भाज्या टाकून घेऊयात. मी इथे तिखटाचा वापर कमी केलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. इथे मुलांच्या टिफिनसाठी मी झटपट भाजी तयार करत आहे, कारण मुलांना पोळी भाजीच लागते टिफिनला, दुसरं काहीही आणून देत नाही टिफिनला. आता आपल्याला वरतून थोडीशी धना पावडर टाकायची. वरतून धना पावडर टाकल्यामुळे खूप छान भाजीला फ्लेवर येतो आणि टेस्टही खूप छान येते. तर झाकण ठेवून एक 5 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आणि भाजी एक वाफ छान आलेली आहे. आता एकत्र भाजी करून घेऊयात आणि थोडंसं भाजी शिजण्यासाठी आपल्याला अर्धा ग्लास पाण्याचा वापर करायचा आहे. मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता आपण चेक करून घेऊयात भाजी शिजली का नाही. सुकी छान झालेली आहे. आपले बटाटे शिजलेले आहेत, फ्लावरही देखील शिजलेला आहे छानपैकी आणि वाटाणाही शिजलेला आहे. आता आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे वरतून. जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटानंतर आपण चेक करूयात. हे पहा, आपली भाजी बनून तयार आहे. मस्त सुकी झालेले शेंगदाण्याचं कूटही त्याच्यात मस्त मिक्स झालेलं आहे. आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकूयात. कशी वाटली ही झटपट फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी? चला तर पटकन सबस्क्राईब करा बरं. धन्यवाद.